नमस्ते मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही तुम्हाला आमच्या गोवा ट्रिपबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही कुठे गेलो, काय काय केलं, काय मजा केली हे सगळं सांगणार आहोत तुम्हाला. तर स्टे ट्यून. गोव्यामध्ये फिरण्यासाठी पहिल्याच दिवशी आम्ही बाईक हायर केली आणि पूर्ण गोवा बाईकवर फिरलो. खूप मजा आली. त्यानंतर आम्ही जवळच्या फोर्टवर गेलो. त्याचं नाव होतं चपोरा फोर्ट. हा दिलचाताचा फेमस लोकेशन आहे. तिथे आम्ही तिथे जाऊन फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही गेलो होतो बागा बीचवर. बागा बीच तर इज वन ऑफ द फेमस फॉर दी इज ब्युटी. म्हणजे खूप चांगला अनुभव होता. निथळ पाणी, आम्ही त्या पाण्यामध्ये फिरलो वगैरे आणि मस्त मजा केली. आज आमच्या पिकनिकचा डे 2 होता. डे 2ला आम्ही असं ठरवलं की थेट अंजुना बीचला भेट द्यायची. अंजुना बीचला जाताच आम्ही तिकडचं जी सुंदरता बघितली, निसर्गरम्य सुंदरता, असं ठरवलं की इथे फक्त आपण आराम करायचा. शाकवरती आम्ही कमीत कमी 2 ते 3 तास घालवले. लाटांचा आवाजासकट आम्ही गाणी ऐकत होतो आणि हा एक वेगळाच अनुभव होता जो आम्ही जीवनातला खूप चांगला क्वालिटी टाईम स्पेंड केला. त्यानंतर आम्ही जवळच्या एक रिव्हरसाईड हॉटेलला भेट दिली. तिथे आम्ही आवर्जून जी गावन थाळी असते गोव्याची ती ऑर्डर केली आणि तिची चव इतकी वेगळीच होती की खूप मजा आली आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आज आमच्या पिकनिकचा डे 3 आणि शेवटचा दिवस होता. आम्ही सर्व मित्रांनी असं ठरवलं होतं की आज जास्त स्ट्रेस आउट करायचं नाही, जास्त धावपळ आणि ट्रॅव्हलिंग करायची नाही. म्हणून संध्याकाळी आराम करून आम्ही थेट भेट दिली. क्रूजला गेलो. क्रूजला जातात तिथे वरती जातात मस्त म्युझिक चालू होता, DJ चालू होता